शेवटची चर्चा फेल झाली. आता थेट आमरण उपोषण. अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा रणसंग्राम पेटण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं भाजप आमदार प्रसाद लाड स्वतः मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी गेले. बैठकीत गोड बोलणं झालं, आश्वासनं दिली गेली, मार्ग निघेल असं सांगितलं गेलं. पण दिवस गेले तरी निर्णय मात्र शून्य. आणि आता जरांगेंनी थेट इशारा दिलाय. 30 मे पासून आमरण उपोषण करणार. म्हणजे सरकार आणि जरांगे यांच्यातला संघर्ष आता पुन्हा निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. गेल्या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्रानं पाहिलं होतं, काही दिवसातच गावोगावी रास्ता रोको झाले, राजकीय नेत्यांना गावबंदी झाली, सरकारवरती प्रचंड दबाव आला. आणि आता पुन्हा तसंच काही घडणार का? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील हे गेल्या 2 वर्षात राज्यातील सर्वात प्रभावी आंदोलनाचा चेहरा बनले. अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्ज नंतर त्यांच्या आंदोलनाला मोठी सहानुभूती मिळाली आणि सरकारलाही तातडीनं निर्णय घ्यावे लागले. त्यानंतर मुंबई आंदोलन, राज्यभर सभा, उपोषण आणि लाखोंचा जनसमर्थनाचा दबाव. या सगळ्यामुळे सरकारने अनेकदा चर्चा केल्या, समित्या नेमल्या, आश्वासनं दिली. पण जरांगेंचा आरोप आहे की सरकारनं फक्त वेळ काढूपणा केला. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत पोहोचले. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना विशेष दूत म्हणून पाठवल्याचं बोललं गेलं. जवळपास 2 तास चर्चा झाली. प्रसाद लाड यांनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सरकार सकारात्मक आहे, थोडा वेळ द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आता शब्द नकोत, निर्णय हवा, असा स्पष्ट सांगत त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तेही आता आपण जाणून घेऊया. कारण हा फक्त आरक्षणाचा मुद्दा राहिला नाही, तर तो आता मराठा समाजाच्या व्यापक प्रश्नांशी जोडला गेलाय. जरांगेंची पहिली आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण लागू करावं. मराठवाड्यातील लाखो मराठा कुटुंबांच्या नोंदी सापडल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय. त्याचबरोबर आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्यावी. सारथी संस्थेच्या योजना पुन्हा सुरू कराव्यात. स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करावं. तसंच सरकारनं नेमलेली आरक्षण उपसमिती बरखास्त करावी, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्यात. विशेष म्हणजे या चर्चेनंतर प्रसाद लाड यांनी केलेलं एक विधान खूप चर्चेत आलं. त्यांनी म्हटलं, मराठा समाजासाठी वेळ आली तर आमदारकीचा राजीनामा सुद्धा द्यायला तयार आहे. त्यावर जरांगेंनी लगेच प्रत्युत्तर दिलं, राजीनामा देऊ नका, पण समाजासाठी खरंच भावना असतील तर माझ्यासोबत उपोषणाला बसा. हे विधान सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालं. कारण जरांगेंनी थेट सरकारच्या प्रतिनिधीलाच भावनिक आणि राजकीय आव्हान दिलं होतं. आता सरकारकडून शेवटचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. प्रसाद लाड यांनी जाहीर केलंय की 31 मे रोजी ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा असतील. जरांगेंच्या शंकांचे निरसन करून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण प्रश्न असा आहे की जर सरकारकडे ठोस निर्णयच नसेल तर या बैठकीत नेमकं नवीन काय होणार? राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा मुद्दा सरकारसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातोय. कारण मराठा आंदोलनाचा थेट परिणाम ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारणावर होतो. लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक ठिकाणी चर्चेत होता. आता विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जर पुन्हा राज्यभर आंदोलन पेटलं तर त्याचा मोठा राजकीय फटका बसू शकतो. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात या आंदोलनाचा प्रभाव अधिक आहे. दुसरीकडे ओबीसी संघटनाही सतर्क झाल्यात. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे सरकार एका बाजूला मराठा समाजाचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचा रोष अशा दोन्ही आगीत अडकल्याचं चित्र सध्या दिसतंय. म्हणूनच सरकार प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकताना दिसतंय. पण मनोज जरांगे पाटील यांची ताकद फक्त आंदोलनात नाही तर जनभावनेत आहे. त्यांनी स्वतःला पारंपरिक राजकारणापासून दूर ठेवत समाजासाठी लढणारा नेता अशी स्वतःची प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळेच त्यांच्या एका हाकेला हजारो लोक रस्त्यावर उतरताना दिसतात.
मागच्या आंदोलनावेळी राज्यानं पाहिलं की काही तासात महामार्ग बंद झाले, गावोगावी आंदोलनं झाली, अनेक राजकीय नेत्यांना विरोध सहन करावा लागला. आता पुन्हा तोच इतिहास रिपीट होणार का? 29 मे म्हणजे उद्या होणारी ही बैठक निर्णायक ठरणार का? सरकार ठोस निर्णय घेणार का, की पुन्हा आश्वासनांवर वेळ मारून नेणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.